तर आता आपण एक रॅपिड फायर घेऊया. त्यातलं तुम्ही एक उत्तर सांगा, थोडं क्लिअर केलं किंवा स्पष्ट सांगितलं तरी चालेल. नाना चौक, सांताक्रूज की गोरेगाव? नाना चौक. का? 10 बाय 10ची खोली. हा, सगळ्यात मी तुम्हाला सांगते ना, जीवन घडलं जे मी पवित्र रिश्त्यात दाखवलं ते तिकडे घडलेलं आहे. मोठा नळ, सगळे एकत्र येणं, संडास तिकडे, लाईन लागणं, सगळं अनुभवलेलं आहे. ते मला कामाला आलं ना पवित्र रिश्त्यात. पण पुढे तुमचं आयुष्य असं सांताक्रूज, वाकोला, आता गोरेगाव असं पण चाललंय. चाललं म्हणजे काय? चाललंय म्हणजे काय, आता ते करावं लागतं. बरोबर आहे, ते करावं लागतं. कारण आपण आपल्या घरी लोक येतात, आपण घाणीत राहतो. मी आता वाकोल्यात राहायची, इतकं थर्ड क्लास न ते मी कधी कोणाला घरी बोलवलंच नाही. मला कोणी न्यायला आलं ना तर त्या सांगायची मेन रोड पे खडे रहो, आने के बाद फोन करना मैं आती हूँ. कारण मी तयार बसलेली, निघाली का कुलूप घातलं का चालली. अच्छा, असं होतं का वाकोला? सिंगल स्क्रीन थिएटर की मल्टीप्लेक्स? सिंगल सिंगल टाईल शिटी, तेच मजा आहे. कारण मी तेच बघितलेलं आहे. मेकअप रूम्स की व्हॅनिटी? मेकअप रूम मध्ये मज्जा येते, सगळे एकत्र जमतात ना. हा हा हु हु, गप्पा टप्पा मस्ती, काही गाणी बिणी ते चालतं तिकडे. व्हॅनिटीत कसं, तुझ्या व्हॅनिटीत तू, त्याच्या व्हॅनिटीत तो, म्हणजे त्याच्या यामध्ये तो, माझ्या याच्यामध्ये मी, असं सिंगल. पण असं बघायला गेलं तर हे सुद्धा चांगलंच वाटतं. व्हॅनिटी सुद्धा परिस्थितीप्रमाणे बदललं पाहिजे. रंगभूमी, चित्रपट, मालिका? रंगभूमी मला आवडते. लाईव्ह परफॉर्म, लाईव्ह रिस्पॉन्स, लोकांचा रिस्पॉन्स मिळतो ना. चकचक, हसणं, वाईट वाटणं, काहीतरी असं खूप ट्रॅजेडी दाखवली, पिनड्रॉप सायलेन्स असतो ना, तो पण अंगावर येतो. हा, म्हणजे तुमचं नाटक पोहोचलंय लोकांपर्यंत, याचं लाईव्ह उत्तर करेक्ट आहे ना. आता मी विचारतो, महासागर की पुरुष? पुरुष. खणखणीत आहे नाणं अगदी. नरसिंह की वास्तव? मी नरसिंहला नाशिकला आलो होतो. वास्तव. 1.5 फुटाची आई, खास अगदी हे. आणि आता शेवटचं विचारतो, माहेरची साडी आणि नशीबवान? नशीबवान. का? त्यात मला फुल असं काय म्हणतात ते, एक कॅरेक्टर सिनेमा होता खरा. एक आई आजी असं पुढे पुढे जाणार होतं. माहेरच्या साडीत कसं खाष्ट सासूच होती. पण त्या खाष्ट सासूनी तुम्हाला प्रचंड लोकप्रियता, आजही तुम्हाला तीच ओळख आहे. मग नाही, पण मला नशीबवान, कलाकार म्हणून नशीबवानचं हे. आणि लोकप्रियता तुम्हाला माहेरची साडी? माहेरच्या साडी. पण कुठे गेलात तरी काय व्हायचं? माहेरची साडी. हो, मला विजय कोणके तर नेहमी फोन करून सांगायचे, आज तुम्हाला इकडे ह्या शिव्या मिळाल्या, तिकडे त्या शिव्या मिळाल्या, सांगायचे. त्याही भूमिकेला दाद मिळाली. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.